मोठे आणि फक्त आग ह्याच्यावरती बोलेन, बाकी तर सगळे विषय एक 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 आहेत, मोठे कॉम्प्लेक्स आहेत. फायरवरती जे किशोर काकांनी सांगितलं आणि श्रीकांत काकांनी सांगितलं याच्यातच पुढे एक त्याला कसं अजून करता येईल. पाईपलाईन जेव्हा आपण करू आणि वर्स्ट केस सिनेरियो असं आहे की आग लागली आणि ते आपल्या बियॉन्ड कंट्रोलच्या झाली, पाईपलाईन असल्याने त्याचा फायदा मला असं वाटतं ते जळाली जरी पाईप तरी त्याच्यातून पाणी परत निघेल आणि ते कंट्रोल होईल, तो एक सॉल्व्ह होईल. आणि सेकंडली कोणी जर असेल स्वतःहून सांगणार, पलीकडे सोसायटीचा ग्रुप आहे, इकडे एक आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये असं असतं की तो समजदार असतो आणि त्याला चांगलं व्हावं असं वाटतं. त्यातले जसं आपण संपर्क साधू, त्यातले ओळख नाही ना, व्हॉट्सअप ग्रुप करायचा, कळालं त्यांना दिसलं आग लागली आहे, त्या ग्रुपवर किंवा ते फोन करून सांगितलं की आपले संजू दादा आहेत, ते लगेच पाणी चालू की तुमचं सगळं तो ड्रिप इरिगेशन किंवा ते पाणी जर फ्लो झालं तर ती फायर कंट्रोल होईल. मला वाटतं फुलप्रूफ सिस्टम करणं गरजेचं आहे रादर दॅन म्हणजे जे इमिजिएट सोल्युशन. आणि याला CSR थ्रू होईल का, कॅपिटल एक्सपेंडिचर करायला CSR फंड येणार, पण ऑपरेशनल एक्सपेंडिचर करायला लोक येत नाहीत कारण तो रिपिटेटिव्ह असतो, रिकरिंग असतो. मग ते म्हणतात ना, तुम्ही मला वन टाइम विचारा ते होईल का नाही ते आम्ही करू, पण रिकरिंग जर असेल तर आम्हाला तेवढं कमिटमेंट होणार नाही. तर मला वाटतं कॅपिटल एक्सपेंडिचरचाही सॉल्व्ह होईल आणि दुसरं झाडं सुद्धा जगत राहतील. तर दोन्हीचं सांगड असं होईल मला फायरचं ह्याच्यात असं वाटतं. बाकी तर विषय आपण एक एक घेऊन पुढे जाऊ शकतो. आता